हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला खूपच यम्मी एक रेसिपी करून दाखवणार आहे। ते आहे हदग्याची फुलाची भजी। खूपच यम्मी आहे आणि झटपट तयार होते। हदग्याचं फूल एक फूल आहे, पण आपण व्हेजिटेबल म्हणून वापरतो। चला मग झटपट पाहून घेऊया कसं बनवायचे। इथे बघा, हदग्याचे फूल घेतले मी आत्ताच झाडावरून आणले। आता फूल कसं रेडी करायचे ते बघा। फुलाचे आतमध्ये एक स्टॅमेन असते, म्हणजे की फुलाचा दंड। हा दंड काढून फेकून द्यायचा। स्टॅमेन म्हणतात, मराठीत काय म्हणतात ते मला एवढे माहित नाहीये। काही असू द्या, अशाच फक्त एवढे फेकून द्यायचे आणि आपलं फूल अगदी रेडी आहे भजे बनवायला। मी बाजूला ठेवते आणि अशाच प्रकारे सगळं फूल तयार करून घेते। असं फुलाचे दंड फेकून आपल्याला फूल पहिले धुवून घ्यायचा। येथे बघा, मी सगळं फूल तयार करून घेतला आणि आता चला धुवून आणूया। सगळं फूल मी चांगले धुवून घेतले आणि धुवून चांगले पाणी काढून घ्यायचे, म्हणजे फूल झटकून पाणी काढायचे। अजिबात पाणी राहायला नाही पाहिजे फुलामध्ये, नाहीतर तेलामध्ये जेव्हा जाईन तेव्हा तेल खूप उडेल, आपल्यावरतीच उडेल। म्हणून खूप चांगले पाणी झटकून घ्यायचे। आता चला एक बॅटर बनवून घेऊया बेसनचा। एक बाउल घेतला आणि बाउलमध्ये घेऊया थोडंसं बेसन। मोठा चमचा घेतला आणि 3-4 चमचा जेवढे तुम्हाला लागते तेवढे बेसन घालून घेऊ आणि यामध्ये घालू अजवाईन 1 चमचा। असं हातामध्ये क्रश करून घालायचं आणि अर्धा चमचा जिरे, थोडासा हळद पावडर आणि थोडासा लाल तिखट पण चवीपुरती आणि यासोबत कुटलेला ठेचलेला लसूण अर्धा चमचा आणि चवीपुरती मीठ, अर्धा चमचा मीठ। थोडासा मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर थोडा करून पाणी घालून एक चांगलं बॅटर बनवून घ्यायचं। एकदा जास्त पाणी घालायचं नाहीये, नाहीतर बॅटरमध्ये लम्स होईल, म्हणजे लम्स राहून जाईल। थोडा पाणी घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं। अशाच एक लम्स फ्री, म्हणजे गुठळे असलं नाही पाहिजे, लम्स फ्री एक बॅटर घोल बनवून घ्यायचा। आणि कन्सिस्टन्सी बघा, अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आणि नंतर बघू आपण। आता थोड्या वेळासाठी रेस्ट करायला ठेवू, म्हणजे 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवून देऊ झाकण लावून। 15 मिनिटांनंतर बेसन चांगले फुगून तयार झालेलं आहे। आता मी थोडासा बेकिंग सोडा घालते, 2 चिमूटभर आणि थोडासा पाणी, चमचाभर पाणी। आता चांगले एकदा मिक्स करू आणि कन्सिस्टन्सी केवढी आहे तेवढे आपण चेक करून घेऊ। मला वाटतं थोडासा घट्ट झालं पहिल्यापासून। 2 चमचा एवढे पाणी घालते मी। कन्सिस्टन्सी अगदी केकच्या बॅटर जसा असते तशाच असला पाहिजे आणि मी इथे बघा तुम्हाला दाखवते, अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे। खूप घट्ट नाही झाला पाहिजे, म्हणजे घट्ट असलं तर आतमधून कच्चा राहते आणि खूप जास्त पातळ पण नाही पाहिजे आपल्याला। आता तेल थोडा चेक करते, मीडियम गरम तेल पाहिजे आपल्याला। हीट पण मीडियम मध्येच ठेवायचा। आता इथे आपला फूल आणि इथे आपला बॅटर। बॅटरमध्ये फूल डीप करायचा, असं चांगलं कोटिंग करून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडायचं। बस एवढंच काम आहे। जेवढे येतात, म्हणजे तेलामध्ये कढाईमध्ये जेवढे येतात तेवढे फूल आपण कढाईमध्ये घालू। हीट मीडियमवर ठेवूनच फ्राय करायचा, हीट जास्त किंवा कमी करायचा नाहीये। सुरूपासून अगदी शेवटपर्यंत मीडियम हीटवर ठेवून फ्राय करायचा। 5 फूल आलेले आहेत आणि खालच्या साईड थोडासा फ्राय झाल्यानंतर आपण पलटून घेऊ। अशाच पलटून सगळीकडे छान एक लाल कलर करून फ्राय करून घ्यायचा। काय गडबड नाही करायची, थोड्या वेळाने असा पलटून घ्यायचा आणि दोन्ही साइड छान लाल कलर करून फ्राय करून घ्यायचं। आता बघा मित्रांनो, छान लाल कलर झालेला आहे। आता आपण काढून घेऊया। अगदी आतपर्यंत चांगले फ्राय झालेले आहेत। आता मी काढून घेते स्ट्रेनरमध्ये। तेल चांगले गळून घ्यायचं, म्हणजे गाळून घ्यायचं आणि भज्या काढून घेतली मी आणि अशी पद्धतीने बाकी सगळं फूल जेवढे आहे तेवढे आपण फ्राय करून घेऊया।
कॅमेराच्या मागे मी फ्राय करून घेते आणि तुम्हाला फ्राय केलेलं भजी तुम्हाला दाखवते. चला. येथे बघा मित्रांनो, आपली भजी अगदी तयार आहे. आता तुम्ही सॉस सोबत नाहीतर मायोनेज सोबत नाहीतर चहा कॉफी सोबत तुम्ही ही भजी एन्जॉय करू शकता. नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. जय हिंद, वंदे मातरम.